2025मधल्या सर्वात मोठ्या घटना ज्यांनी हिंदू आस्थेला सरळ सरळ तिलांजली देण्याचं काम केलं। तामिळनाडूमध्ये प्रभू श्रीरामाचा पुतळा बनवून सरळ सरळ तिला आग लावण्यात आली। कर्नाटकमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीला सरळ सरळ पोलीस व्हॅनमध्ये फेकण्यात आलं। आणि कालची घटना पश्चिम बंगालमध्ये आमची कुलदैवता असलेल्या माँ कालीला सरळ सरळ पोलीस व्हॅनमध्ये ठोसण्यात आलं। कारण काय आहे याचं आम्हाला देणं घेणं नाही, पण आमच्या आस्थेवर नेहमी वार करून यांना भेटतं तरी काय। ज्या जिहादी मानसिकतेनं आमच्या माँ कालीचं मस्तक छाटून वेगळं केलं त्या आरोपीला पोलीस व्हॅनमध्ये टाकण्याचं सोडून पश्चिम बंगाल पोलीसने आमच्या कालीमातेच्या मूर्तीला सरळ सरळ उचलून पोलीस व्हॅनमध्ये ठुसलं। आता हिंदूंवर होणारे अत्याचार व आमच्या देवी देवतांची विटंबना ही आम्ही किती दिवस सहन करायची। नेहमी आमचे देवी देवतांना पोलीस व्हॅनमध्ये ठुसण्यात येतं, हे अत्याचार आम्ही कितपत सहन करायचे। जर याच्या विरोधात कोणी आवाज उचलला तर त्याला सरळ सरळ धमकी दिली जाते की तुमच्यावर FIR दाखल करणार, NSA लावणार। कोणी आवाज उचलायचा नाही। जर कोणी आवाज उचलला तर त्याचा आवाज परिपूर दाबण्याचा प्रयत्न केला जातो। तर मग आता हिंदूंनी करायचं काय? तर हिंदूंनी फक्त एकच काम करायचं की हे आपलं बोट तोंडावर ठेवायचं आणि गप्प बसायचं आणि आपल्या धर्माची विटंबना होत असताना फक्त पाहत राहायचं। एवढं सगळं होऊनसुद्धा तुमच्या डोळ्यासमोर येऊनसुद्धा जर तुम्ही आपल्या धर्मासाठी कट्टर नसाल तर तुम्ही खरंच नपुंसक आहात। म्हणून तर तुमच्यावर मुघलांनी आणि या जिहादी मानसिकतेनं 800 वर्ष राज्य केलं, कारण तुम्ही तुमच्या धर्माप्रती कट्टर नाही। बाकी तुमची मर्जी आणि तुम्ही समजदार आहात, स्वतःचं हित स्वतः समजू शकता। जर एवढीच मोठी घटना होऊन तुमच्या आस्थेवर सरळ सरळ वार करून जर तुमचं रक्त सळसळत नसेल तर तुम्ही काय नेमका आहात याचा थोडा विचार करा आणि आपल्या हक्कासाठी समोर या आणि आवाज उचला। जर तुम्हाला तुमचा धर्म टिकवायचा असेल तर तुमच्या हातामध्ये सत्ता असणे फार महत्त्वाचं आहे, कारण ज्याच्या हातात सत्ता धर्म पण त्याचाच मजबूत असतो, एवढं लक्षात ठेवा। जय शिवराय, राम राम। समजून घ्या।